पैठणच्या जायकवाडी प्रकल्प आणि माजलगाव प्रकल्पातून सतत पाऊस पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचा परिणाम थेट परभणी जिल्ह्यातील गोदाकाठाच्या शेजारच्या गावांना बसलेला आपण या ठिकाणी पाहतोय। पाथरी सोनपेठ तालुक्यातील शिरशी बुद्रुक या गावात आपण आहोत। आपण या ठिकाणी पाहतोय अख्खा गाव या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून सतत पाण्यामध्ये आहे। गावाला जायला जो मुख्य रस्ता आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बंद आहे। खरं तर सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे जायकवाडी प्रकल्पातून आणि माजलगाव धरणातून, त्यामुळे या ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा खरं तर सामना करावा लागतोय। सतत 3 दिवस झाले या गावामध्ये पाणी साचलेलं आपण या ठिकाणी पाहतोय। मामा, कशी परिस्थिती आहे गावाची? गावाची परिस्थिती सध्याला बिकट आहे। आता पाणी बाहेर सुद्धा निघता येईन झालंय ना, आणि जे घराईनं घुसले ते ग्रामपंचायत मध्ये घरांचं नुकसान आहे। इथं जवळजवळ 150 घराचं नुकसान आहे। आणि शेतीची काय परिस्थिती आहे तुमच्या ग्रामीण? शेतीची खूप परिस्थिती बेकार आहे आणि कसं 8 दिवस झाले पाणी शेतीमध्ये जमून आहे। काय फार नुकसान झालेलं शेतीचं आणि खूप गावात बी परेशानी यायला जायला काय म्हणजे खूप पाणी 8 दिवसांनी बेजार करतो पाणी गावातल्या माणसाला। सारखा 3 दिवस झाले गोदावरी नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 3 दिवस झाले गावाचा संपर्क अन्य ठिकाणाशी तुटलेला आहे। सगळा संपर्क तुटलेला आहे। गिरणी वगैरे सगळं बंद आहे आणि पसारा बी भरपूर जणांना काढलेला आहे। 150 लोकांना सगळं पूर्ण खायची व्यवस्था नाही आहे, काहीच नाही आहे। शासनाने ह्याची दखल घ्यावी। काय प्रशासनाकडून काही मदत आली नाही का? नाही, आणखीन काय नाही शासनाची मदत, काहीच मदत नाही। काय मदत काय जिल्हाधिकाऱ्यांकडून काहीच नाही? धान्य वगैरे नाही, अजिबात धान्य आले नाही। सोनपेठ तालुक्यात संपूर्ण खूप माणसं बेजार आहेत। ह्या करता आता आम्हाला काहीतरी शासनाने सोय करायला पाहिजे। प्रशासनाचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे तिथं धान्य वाटप सुरू आहे म्हणून। आमच्या इकडे काहीच आलं नाही ना। लोकांचं काय आता आमचे बघा ना परिस्थिती, तुम्ही स्वतः बघायलीत। आम्ही तर स्वतः सांगायचलो तुम्हाला, काहीच मदत नाही, अजिबात काही मदत नाही। 200 घराचा पसारा बाहेर गेलाय आणि 200 घर आणखीन अडचणीत आहे। खरं तर 200 घरं या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। काहीच मदत नाही प्रशासनाकडून। काही लोकांना मोजक्या भेटलेली 10-10 किलो मोजक्या लोकांना भेटली, 25-1 लोकांना। पिकांचं कसं नुकसान झालेलं आहे? कुठले कुठले पिकं? पिकाचं सोयाबीन, कापूस आणि ऊसात सुद्धा पाणी आहे। किती पाणी आहे? पाणी ऊस बुडून गेलेले। तर ही परिस्थिती आहे शिरशी बुद्रुक या गावाची। अद्यापही गावामध्ये आपण पाहतोय गुडघाभर पाणी साचलेलं आहे। सातत्यानं गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम थेट आता या गावाला पडलेला आहे। प्रशासनाकडून मदत पोहोचली नसल्याच्या या ठिकाणी ग्रामस्थ तक्रार करत आहे। मोठ्या प्रमाणावर अद्यापही पाणी या ठिकाणी गावामध्ये साचलेलं असल्यानं ग्रामस्थांचे सलग 3 दिवस झाले हाल होत असल्याचं आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, शिरशी बुद्रुक, सोनपेठ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।